म्हणजे ये बघ बाई डिंपे, 2 दिवस राहणार असली तर पाहुण्यासारखी राहा. नंतर आहे ना प्रॉपर्टीवर जर हिस्सा सांगितला तर मग काय राहू नको बाई. हित्त काय खरं बोललेलं बरं नाही का? नाही नाही नाही, अजिबात नाही. कोणाकडनं हिस्सा घ्यायचंय मला बरोबर कळतं. हा मग ठीक आहे. नाही तर काय बाई, लोकांचा आजकाल काय भरोसा राहिला का? प्रॉपर्टीसाठी घरात काय घुसत्या आणि काय काय करत्या. खरं आहे. मला दाखवा ना माझी खोली कोणती आहे. अगं डिंपल, हे बघ, आमच्याकडे काय पाहुण्यांसाठी खास खोली नाही आहे. तू एक काम कर ना, गोपाळच्या खोलीतच तू 2-3 दिवस झोप. गोपाळ बाहेर झोपल. काय रे गोपाळ, चालेल ना हो तुला? वय मला चालेल. तुम्हाला चालेल ना गोपाळ दादा? थँक्यू. हा गोपाळ दादा, थँक्यू. म्या बॅग घेऊन आली. लाले, एक काम कर, तुझी खोली दाखव तिला. हो ये. जड आहे ना. ये. ये वय. अयो, शुरू होते ही खत्म हो गए रूम. बापरे. अयो, लय छोटी रूम आहे तुमची. नाही म्हणजे आमचं कातरवाडीचं वाड आहे ना, लय म्हणजे लय मोठं आहे. म्हणजे तुमचं जेवढं वाड आहे ना तेवढी माझी खोली आहे, आणि तुमची जेवढी रूम तेवढं माझं बाथरूम. हे पण कडक आहे बाया, पण काय नाही, मी करील ॲडजस्ट. ते काय आहे ना, मला बड्या खोलीची, बड्या बाथरूमची, त्यात बाथटब पण पाहिजे. ह्या सगळ्याची सवय झाली आहे ना. बाथटब झोपून आंघोळ करतात असा असतो, असा आडवा, त्यात झोपायचं आणि आंघोळ करायची. तुम्हाला नसेल माहित ना, कारण तुमच्याकडे नाही. काय हरकत नाही, मला पाणी प्यायचंय. फ्रीज नाही आहे किचन मध्ये. नाही नाही. अच्छा नाही, माझ्या खोलीत फ्रीज आहे ना, AC पण आहे, आणि फ्रीज तो डबल डोअरवाला आहे. पाणी पण गरम आहे. ठीक आहे, पण आता करते ॲडजस्ट. काय तू इथं तुझ्या पिक्चरच्या शूटिंगला नाही आलीस ना, पाहुणी म्हणून आलीस, तर पाहुणी म्हणून राहा 2 दिवस आणि परत जा. बाय. आता इथं तुझ्या खोलीत की मोठी खोली नाहीये, मोठा वाडा नाहीये, तो काय तो बाथटब नाहीये, AC पण नाहीये, इथं खोलीत फ्रीज पण नाहीये, तरी पण तुला इथं यावंसं वाटलं का? आजीमुळं. आजीसाठी. आजीला भेटायला आलीस, जिला तू काळी का गोरी ते पण माहित नाही, तुला ती नात मानायलाच तयार नाही, तिच्यासाठी तू आलीस. तसं आजीला तर तुम्ही पण माहित नाही ना कसे दिसता, कसे हायता. पण काय हरकत नाही, मी बोलले की मी ॲडजस्ट करून घे. लय लय उपकार झाले बघ तुझे, तू आम्हाला सगळ्यांना ऍडजस्ट करून घेते, आमच्या वाड्याला ऍडजस्ट करून घेतेस. आवडतेस. चालते. हा, मला खरं खरं सांग, तू खरंच आमच्या नरू आजीला भेटायला आलीस का तुझं आमच्या वाड्यात नाहीतर आमच्या गावात काहीतरी काम आहे म्हणून आलीस? हे बघ, तुझा जर आमच्या प्रॉपर्टीवर डोळा असेल तर त्या प्रॉपर्टीत आधीच वाद चालले तिथं, त्यामुळे तुला इथं काहीच नाही मिळणार. मला ना तुमच्या या छोट्या वाड्याच्या प्रॉपर्टीत ना काडीचा पण इंटरेस्ट नाही. माझी स्वप्ने लय बडे बडे, बडी प्रॉपर्टी बडे स्वप्ने. हा चिवळ्या, अरे काय चाललंय तुमचं रे? त्या पोरगीला ह्या घरात ठेवून घेऊ नका अजिबात. तुझी लाडकी आजी तुझी आठवण काढते. चल. मी एकदा सांगितलंय ना, परत तिला घरात ठेवली ना तर तिच्या आजीने ना मला लय तारात दिलाय. मी माझ्या नावचा हावळा भाजून खाल्लाय. तिची सावली पण माझ्या अंगावर पडू देत नाही. तर तिच्या नातीला इथं माझ्या घरात मी कशी गेली रे? ए, तिला आताच्या आता घरातून बाहेर काढा, नाहीतर तुम्ही सगळी तरी बाहेर पाडा बघू. अगं म्हातारे, 2 दिवसाची पाहुणी आहे ती. ती काय तुझा घरदार लुटायला आली का? हा, हे चिवळे आहे ना, कशाला माझ्या पोटात जन्माला आला कोणाला माहिती. त्याला आहे ना माझं अजिबात काय ऐकायचंच नाहीये. अरे आजपर्यंत कधी ऐकलंय का? ते आता ऐकणार आहेस तू. या घरात राहण्यापराच आहे ना, मी माझ्या जीवाचंच बरं वाईट करून घेते काहीतरी. आजी, तुला जीव द्यायला नाही जमणार.
सांग काय नाही जमणार, कशी मरू म्हणजे तुझं समाधान होईल. थांब थांब मी सांगते. जी किरडी ठासाळी तुझी लवकर. आमच्या आजीला जर मरायचं असेल तर काय करावं? म्हातारीला तिचं तोंड बंद ठेवायला सांगा, बाकी सगळं आपोआप घडेल. हळूहळू नको नाही तर मरायपर्यंत त्रास देत राहील. अरे मुर्द्या, तुझं लागलं दार लवकर, तुला भरली रागात किती, तुला आली पटकीचा किरडीचा मोडला बांबू माझ्या मरणावर उठतोयस बर. त्या मोबाईल मधल्या बाईला म्हणावे ना बाहेर ये, तुला चांगला मुडदाच बसवते बघ. सांगते. आमची आजी तुला पुढं बोलवती. माफ करा, मी तुमच्या समोर येऊ शकत नाही. तुम्ही शिव्या देणं बंद करा, नाही तर एक दिवशी अशाच दचकाल. अजून काही मदत हवी असल्यास हो म्हणा. अरे का माझ्या मरणावर उठलाय रे तुम्ही? त्याच्यावर कशाला राग काढते तू ग? मग काय तुझ्यावर काढू का? ये इकडं पुढं. बघ तू आत्ताच्या पोरीला बाहेर काढा. अगं आजे एवढा कशाला त्रास करून घेते तू? अगं तुझ्यामुळं. अगं सरूच्या घरातली आहेस तू, तुझ्या रक्तातली आहेस. हे ऐकूनच माझं पित्त खवळायला लागलंय. माझ्या तळपायाची आग आहे ना मस्तकात जायला लागली. त्यामुळे तू आत्ताच्या आता बाहेर चालते हो बघू. आजी मला ना तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय. चला बाहेर चल ना माझ्यासोबत. ए कसली महत्वाची गोष्ट बोलायची आहे का? अगं आजी तुला सांगते ना म्या, लय महत्वाचं आहे. त्यानंतर मी जाते. चल तू आता देतो कप दे इकडं. चल हा चल. काठी कुठे? मी आहे की, काठाची गरज नाही. चल मी आहे. अगं मला नका धरू. अग काय बाई, पोरगी कशाला आत्यानं आतमध्ये घेऊन गेली असेल बाई का फुलत आहे. हाय का आता, अगं मला तरी काय माहित असेल त्यांचं काहीतरी काम. आपल्याला काय करायचंय? हो तुम्ही का फेऱ्या मारताय, बसा की. पण मला काय म्हणायचंय फुलत आहे, त्यांचं असेल काम म्हणजे आपण घरातले नाही का, आपल्याला कळायला नको का? आणि तसं बी आजकाल कुणाचा भरोसा देता येतोय काय हो? ऐ सुद्या, जा आतमध्ये जा आणि काय चाललंय बघून ये. उठ जा. कोण मी? तुला काय कळतं का? मी जाऊ का आत बघायला? हा मला नाही पाडायचं बायकांमध्ये. तुझं तू बघ. तसं बी तुला काय जमतं रे? तरीच म्हटलं तुम्ही अजून मला बोलला कसा नाही. हाय का आता, इथे इशय काय चाललंय, तुमचं काय चाललंय? ऐका माझं, त्या पुरीवर लक्ष ठेवू आपण. बाई आजकाल कुणाचा भरोसा देता येतो का? हा नंतर कळायचं का ती पोरगी गुलगुलू बोलली आत्यांशी आणि यो सगळा वाडा आहे ना तिनं स्वतःच्या नावावर करून घेतला. मग तुला ना मला गाल कुत्र्याला अशी गत व्हायची आपली. ही नक्की इथे का आली आहे? जर का हिच्या मनात काहीतरी वेगळं शिजत असेल तर हिचं काही खरं नाही.